प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन जानू कोहली यांचा हा विशेष सन्मान खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्र संघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं उत्तराखंड येथे खरं तर महाराष्ट्र संघ गेला होता आणि ऍज अ कॅप्टन म्हणून हा खेळाडू राहिला त्याचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतो। थँक्यू सो मच जानू आणि पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा। कॉम्बॉक्स मध्ये आवाजात करूया बदल ऐकूया आवाज सन्माननीय दत्ता सरांचा आपण आवाज ऐकूया। नेक्स्ट मॅच मर्याई भाल आणि त्यांना फाईट करेल टीम वीरानी। थँक्यू सो मच परमेश। पहिल्याच बॉलवर आकाशने बॉलला आसमान दाखवलं, पहिला बॉल ढगात षटकार। प्रतीक प्रतीकच्या दुसऱ्या बॉलवर देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल बघता बघता चाललाय तिथे क्षेत्ररक्षक दोन आहेत आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण। बघा प्रतीक म्हात्रे खरं तर भाल खेळाडूचा एक प्रतियश खेळाडू आहे, कारण लेदर क्रिकेटचे धडे तो सध्या गिरवत आहे आणि मला वाटतं पुण्याला केदार जाधव अकॅडमीमध्ये तो सध्या आणि महाराष्ट्र लीगमध्ये देखील हा खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला। त्याच्या अगेन्स्ट पहिल्या दोन बॉलवर दोन स्विच हिट मारण्याचा कारनामा, ज्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय बॅट्समन आकाशने तब्बल 8 धावा स्कोर कार्डवर। पुढचा बॉल यावेळेला देखील मिड विकेटच्या झोन मध्ये बॉल चाललाय टाटा बाय बाय षटकार। खरं तर मन बनवूनच आलाय आकाश, ज्याने दोन बॉलवर आकाश दाखवले गोलंदाजाला। टोकायचं तर अगदी मोडक्यालाच टोकायचं असं चंग बांधूनच मैदानामध्ये आकाश उतरलाय आणि प्रतीकच्या बॉलिंगवर हल्ला चढवलाय। आतापर्यंत तीन बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात प्रतीकने। प्रतीककडे फार मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे, परंतु त्याच्यावर देखील प्रहार केलाय। पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेला गती जास्त होती परंतु हा डॉट बॉल आलाय। प्रत्येक बॉलवर तुम्ही अशा प्रकारचे शॉट नाही खेळू शकत, परंतु ज्या पद्धतीचा पहिला शॉट होता तो देखणा होता, लाजवाब होता, टायमिंग प्रॉपर होतं। 4 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा। यावेळी मात्र प्री डिटरमाइंड शॉट जरूर खेळायचा होता, वेळेवर बॅटचा फेस पूर्णपणे चेंज केलाय आणि पंचांचा इशारा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून, व्हाईट बॉलचा इशारा आलाय। कमबॅक करावं लागेल। 15 धावा, थोडंसं महागडं षटक हे प्रतीकचं पहिलं षटक आपण पाहताय, परंतु प्रतीक देखील कमबॅक करणं माहिती आहे त्याला। बरीच मैदानं अशी त्या प्रतीकने गाजवलेली आहेत आणि भाल संघाची भरपूर दारोमदार ह्या खेळाडूवर असेल। हा बॉल आलाय, डॉट कमबॅक करतोय। प्रेक्षकांचं अजूनही कौतुक करावं लागेल, कारण ज्या संख्येनं अजूनही प्रेक्षक उपस्थित आहेत कौतुक करावं लागेल। आपल्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रतीक सज्ज। पहिले 2-3 बॉल होते गोलंदाजाच्या बॅट्समनच्या नावावर, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजाने आपली हुकूमत सिद्ध केली। पराभवाचे 4 काळे ढग आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नाही, प्रतीकला वाटत होतं। एखाद दुसरा षटकार मारलाय, परंतु कमबॅक करायचं मला माहिती आहे आणि ते कमबॅक केलं देखील प्रतीकने। पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि धावफलकावर लागले धावा, 15 धावा।
आदिवासी बांधवांचा हा संघ आपण पाहतोय, परंतु टेनिस क्रिकेट विश्वावर आपली एक वेगळी हुकूमत त्यांनी सिद्ध केली. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी निखिल आलाय. यावर्षीच्या सत्रामध्ये निखिलची बॅट भरपूर बोलताना पाहायला मिळाली, परंतु ॲज अ गोलंदाज सध्या तो गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल निखिल वर्तक गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल सेफ. पहिला बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये समीर नॉन स्ट्रायकरला राहिलाय. आकाशने अच्छा आणि आक्षेप घेतलेला आहे गोलंदाजावर आणि थर्ड अंपायरला आता आम्ही पाचारण करू किंवा तेच अंपायर देतील, नॉन स्ट्रायकर अंपायर देतील. परंतु अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. इथे मात्र फटका चांगला आहे, एफर्ट चांगले आहेत, 100% समर्पण आपल्या टीम साठी दिलंय. आणि ज्यांच्या माध्यमातून हॅट्रिक अध्यक्ष चषक बालमध्ये भरवण्यात आलाय ते विठोबा म्हात्रे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक बाल संघासाठी असेल. निखिल वर्तक तयार. ओ यावेळी मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न अगदी मधोमध सापडलाय. पंचांचं बोट गेलं आकाशामध्ये. पहिलं विकेट आकाशचं मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. आणि डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. जसं आम्ही सांगितलं समुद्राच्या शेजारी राहणारे हे गाव आहे आणि लगेच त्यांनी तशाच पद्धतीचं कोळी गीत या ठिकाणी लावलेलं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीची कारकीर्द राहिलेली आहे श्री गणेश वीरांनी टीमची, पूर्व विभागातील आदिवासी बांधवांचा हा संघ आणि आता सध्या आदिवासी समाज देखील कुठे मागे राहिलेला आहे. अनेक क्षेत्रामध्ये हा देखील समाज सध्याला पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता निखिल वर्तक गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅट्समन आलाय किरण. किरणने पहिल्याच बॉलवर आशेचा किरण दाखवत असताना पहिला बॉल मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय, तो देखील वेगाने जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. कारण गावदेवी चषक 2026 मध्ये प्रत्येकाला आपल्या नावावर ही पहिली वहिली ट्रॉफी आपल्या प्रत्येकाच्या नावावर करायची आहे आणि त्याचसाठी हा महासंग्राम क्रिकेटचं हे महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीरसाठी हा बॉल सिली मिड ऑफला बॉल भरपूर काळ हवेमध्ये होता, परंतु रीच पासून दूर होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न निखिल वर्तकचा झाला, परंतु तो बॉल पासून थोडासा दूर राहिला. सिंगल प्राप्त होईल. सिंगलने स्कोर कार्डवर आणखीन एक धाव. 18 धावा स्कोर कार्डवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मी म्हणे पहिल्या षटकामध्ये थोडंसं मार जरूर खाल्लाय प्रतीकने, परंतु त्यानंतर कमबॅक. परंतु निखिलच्या या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. समोर 2 विस्फोटक अंदाजाचे बॅट्समन आहेत आणि त्यांना निष्प्रभ सध्या करतोय निखिल वर्तक. परंतु जास्त काळ मी थांबणार नाही. यावेळी मात्र बॉल स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमारेषा पार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीचा बॉल. ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर अगदी सरळ पट्ट्याने सीधी बात, नो बकवास. बॉल सीमारेषा पार. षटकार. आणि व्हॉट अ क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट. हा आवाज प्रत्येकाला आवडतोय, कारण या आवाजाचे सर्व क्रिकेटचे रसिक दर्दी आहेत, दिवाने आहेत. आणि हाच तो बॅट मधला आवाज, टक्कसा आवाज आला आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. थोडंसं चिंतेचं वातावरण.
आपण प्रतीकच्या गोलंदाजीचा विचार केला तर सुरुवातीला त्याच्यावर हल्ला चढवला, निखिलने सुरुवात चांगली केली परंतु शेवटच्या बॉलवर त्याच्यावर हल्ला चढवला आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय. या षटकारानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्यात धावा 9 आणि पहिल्या षटकामध्ये 15. तब्बल धावा आता 24 स्कोर कार्डवर, 24 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. हॅट्रिक विकेटसाठी विठोबा म्हात्रे साहेब हॅट्रिक अध्यक्ष यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. परंतु तसं काम करावं लागेल, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 3. ओ पहिला बॉल, भरपूर वेळ होता. पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जात असताना डीप लॉंग ऑफला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय आणि या 2 धावा 26 धावा लागल्या स्कोर कार्डवर. भाल टीम देखील चांगली टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रेचा आपण उल्लेख करूया, प्रतीक म्हात्रेचा उल्लेख करूया. हे कधीही साईश्वर आहे आणि हे कधीही कमबॅक करणारे खेळाडू आहेत. एक वेगळा क्लास, एक वेगळा दर्जा आहे. इथे पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. हनुमान नाईक, बंटी म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल, कारण पेण तालुक्यातल्या अनेक स्पर्धा या 2 पंचांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात आणि बऱ्याच आयोजकांच्या पसंतीला असलेले हे दोन्ही पंच आपण पाहतो आणि ते आज या गावदेवी चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय, पुल इज वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल, सीमारेषा पार. दमदार, रुबाबदार, जानदार षटकार. आयोजकांना आयवा कॅच घेतली तर पैठणी मिळणार नाही, अगोदरच लक्षात घ्या. ती प्रेक्षकांसाठी आहे. ईश्वरच्या बॉलवर हल्ला चढवलाय बॅट्समन समीरने आणि आता तो आपल्या नावाचा परिचय करून देतोय. आई वडील तर नाव ठेवत असतात, परंतु आपल्या नावाचा परिचय आपल्या स्वतःच्या मेहनतीनेच करावा लागतो. चौतीसावा स्कोर कार्डवर लागले. किरण स्ट्राईकवर आहे. ईश्वरच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2 आले, त्यानंतर वाईट टाकलं, त्यानंतर षटकार जरूर खाल्लाय परंतु कमबॅक करतो. युवा गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे, परंतु भन्नाट वेग धारण केलाय आणि टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतो, बघता बघता बॉलला पकडलंय. रिले मध्ये हा बॉल फेकला गेलाय आणि 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आहे. रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत आणि अशा वेळेला देखील प्रेक्षकांची गर्दी आजही मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते, कारण आमचे हे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणूनच गर्दी केली या प्रेक्षकांनी. आगे आगे देखो होता है क्या. येणाऱ्या काळामध्ये भरपूर तुम्हाला या येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. साईश्वरचा हा बॉल दिशा थोडंसं आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा अंगलट आलाय, थोडा जास्त बाहेर गेलाय बॉल आणि त्याचा हा सातत्याने प्रयत्न राहिला. एक षटकार खाल्ल्यानंतर बॅट्समनच्या रीच पासून बॉल थोडंसं बाहेर ठेवायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं अपयशी झालं आणि हा बॉल आला वाईड. चला जरूर कौतुक करावं लागेल, जो स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलाय बॅट्समन किरणने, त्यासाठी जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत. पंचांचा इशारा देण्याच्या अगोदरच त्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवला आणि तो मैदानाच्या बाहेर आलाय. पाहत आहेत पराग पाटील आणि सुमित म्हात्रे डोलवीवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील आणि खास करून भाल टीमच्या प्रतीकसाठी त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत.
हे अजूनही प्रेक्षक जर आपण पाहिलं तर या लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणजे क्रिकेट हा प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिनलेला हा खेळ आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय किरण खाकर. ओ पहिलाच बॉल भन्नाट वेग खोलवर टप्प्यावरचा दिशा खराब आहे, वाईट बॉल. ईश्वरने 2 बॉल बॅक टू बॅक वाईट टाकलेले आहेत. मध्ये ते एक विकेट जरूर आलेलं आहे, पण त्याच्या अगोदर एक वाईट बॉल टाकलेला आहे. दिशा थोडीशी चांगली ठेवावी लागेल, कारण वेगाच्या सोबत तुमच्या दिशेला देखील फार महत्व आहे. आम्ही वारंवार सांगत असतो, अगदी वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा कमी वेगाने योग्य दिशेला जाणं फार गरजेचं आहे. आणि पंचांचा इशारा आलाय पुन्हा एकदा, इट्स अ वाईट बॉल. आणि परमेश पाटीलने आत्ताच सांगितलं की हे वाईट बॉल नाहीत, हे वाईट बॉल आहेत. एखादा बॉल ठीक आहे, परंतु 3-3 वाईट बॉल येतात. संघाला तेवढं, समोरच्या खेळाडूचा तेवढंच कॉन्फिडन्स बिल्टअप होत असतो. 39 सध्या धावफलकावर लागल्यात. ओ यावेळी मात्र स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. ओ आणि आयवा कॅच देखील सोडलेली आहे. समोर टाकलेला ओव्हर पिच बॉल मेजवानीचे स्वरूप, आणि अशी मेजवानी कोण सोड. तब्बल 21 धावा या षटकामध्ये ठोकल्या गेल्या, ज्याच्यामध्ये शेवटच्या षटकाराने पाहिलं तर थोडस निराश केलं असेल ईश्वरला. परंतु वाईट बॉल देखील आतापर्यंत या षटकामध्ये आपण 3 पाहिले, ज्याच्यामध्ये 1 विकेट आलाय खरा, परंतु 4 वाईट बॉल आणि 2 षटकार आलेत, आणि 2 दुहेरी धावा आल्यात आणि 1 सिंगल धाव. असं पृथक्करण आहे ईश्वरच्या या षटकाचं. वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ओव्हर, मी म्हणून थोडीशी महागडी ओव्हर ठरलेली आहे मर्याई भाल संघासाठी. परंतु शेवटच्या षटकामध्ये आता शेवटचं गोलंदाजी, अर्थातच महाराष्ट्र पोलीसमध्ये जो सध्या कार्यरत आहे आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे, आणि या वाशिबागाचा व्हॉट्सअप ग्रुप ज्याच्यामुळे अगदी क्षणार्धात तापतो, असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बेधडक रुपेश म्हात्रे. समीरसाठी पहिला बॉल, दिशा खराब आहे, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला, 1 अतिरिक्त धाव. ह्या गोष्टी थांबवाव्या लागेल. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला थोडंसं संयम देखील ठेवावा लागेल. परंतु कित्येक महिन्याच्या सरावानंतर ही टीम खेळताना पाहायला मिळतं, आणि त्यांच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील त्यांच्याशी ही चर्चा होती की बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा हे सर्व खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत. प्रॅक्टिसचा अभाव थोडासा आहे, आणि तो सध्या जाणवतोय देखील. रुपेशने बॅक टू बॅक 2 वाईट बॉल टाकलेले आहेत. आता यक्ष प्रश्न आहे, कारण आतापर्यंत पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 वाईट, या ओव्हरमध्ये 2 वाईट, 6 धावा अशाच वाईटच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत, आणि ह्याच गोष्टी थांबवणं फार गरजेचं आहे. समीर तयार. यावेळी मात्र ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, फलंदाज बाद. आतापर्यंत 2 विकेट माघारी परतलेत, आणि धावफलकावर धावा लागल्यात. 47 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. श्री गणेश विराणी संघ दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 47 धावा अजूनही मैदानावर आपण पाहिलं तर किरण खाकर 1 षटकार ठोकून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता नवीन बॅट्समन
किसन मैदानामध्ये दाखल झालाय. किरण आणि किसन के फॅक्टर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पण चांगलं पुनरागमन केलंय गोलंदाज रुपेशने. ओ 2 बॉल वाईड जरूर टाकले, परंतु त्यानंतर एक विकेट घेतला, त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय. कदाचित ती रणनीती होती का असाच प्रश्न, कारण रुपेश मात्र असा एक खेळाडू आहे की ज्याचा कधीच काही तुम्ही नेम सांगू शकत नाही. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना हलकासा स्टिअर केलाय. इथे एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेने आता स्ट्राईक रोटेट झाली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किरणला आता स्ट्राईकवर आणलं गेलंय, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्यालाच पाचारण करणं ही क्रिकेटची रणनीती आहे आणि हीच फार महत्वाची आहे. त्या रणनीतीचा वापर केलाय. आता गोलंदाज रुपेश तयार आहे. शेवटचे षटक तो हाताळतोय. धावसंख्या जवळजवळ 50च्या जवळ पोहोचली. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला अगोदरच आहे. चांगलं या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजरस होऊ शकतो. धोक्याची घंटा वाजली, बेल्स ब्लिंक झाल्यात, पंचांचं बोट आकाशामध्ये गेलंय आणि बॅट्समन किसन मैदानाच्या बाहेर आलाय. परंतु ज्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली ते काम मात्र तमाम झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. किरणला स्ट्राईकला आणायचं होतं आणि त्याचसाठी हे विकेट सॅक्रिफाईस केली. $49 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. श्री गणेश विराणी संघाच्या नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय जयेश. यासाठी किरणला स्ट्राईकला आणलं होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल पकडलाय. प्रतीक त्या ठिकाणी आहे आणि प्रतीक अशा प्रकारच्या मिस्टेक करू शकत नाही. चला पुण्याचं गाणे लावलं आहे, परंतु पुण्याचं वैशिष्ट्य आहे की अर्ध आयुष्य त्या ट्रॅफिक मध्ये चाललंय पुण्यातल्या लोकांचं. एक वैशिष्ट्य आहे पुण्याचं. मॅच फार महत्वाची आहे. चला मैदानाच्या आतमध्ये, किरण मैदानाच्या बाहेर गेला, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा अंतिम षटक आहे. हाताळताना आपल्याला गोलंदाजी मार्कवर रुपेश मात्रे पाहतोय. सुरुवातीला पहिले वाईड बॉल टाकले खरे, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक करत असताना या वेळेला सुद्धा वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. ही लांब लचक ओव्हर आता म्हणजे एखाद्या रेल्वेला जसे डबे लागले जातात आणि ते तब्बल 8 वाईड बॉल या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे 8 अतिरिक्त धावा विराणी टीमला जरूर दिलेल्या आहेत. रुपेश मात्रे तयार. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येईल, परंतु तो पाहतच राहील कारण बॉल केलाय सीमारेषा बाहेर. षटकार, बॉल ढगात, 6 धावा. मॅचचं जर आपण पृथक्करण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज प्रतीकने, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा तब्बल त्यांनी खर्च केला. दुसरं निखिलने सुरुवात मात्र चांगली केली होती, परंतु त्याच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय तिथून 9 धावा, ज्याच्यामध्ये एक विकेट देखील चा समावेश आहे. परंतु ईश्वरने जी गोलंदाजी केली ज्याच्यामध्ये 2 षटकार परंतु 4 वाईड बॉल, एक विकेट आला खरा, परंतु तब्बल धावा त्या षटकामध्ये त्यांनी 21 खर्च केले. आणि शेवटचं षटक रुपेशने एक लांबलचक ओव्हर टाकले, ज्याच्यामध्ये बॉल तर चांगले टाकले परंतु वाईड बॉल तब्बल 4 टाकलेत आणि 2 विकेट जरूर प्राप्त केले. परंतु शेवटच्या बॉलवर षटकार त्यांनी खाल्ला आणि सध्याचे स्कोरचा जर विचार केला तर 56 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता 57 धावाचा पाठलाग करायचा आहे ते मर्याई भाल संघाला. परंतु मर्याई भाल संघाची ख्याती राहिलेली आहे
आणि सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅट्समन देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय, त्यामुळे या मॅच मध्ये ही मॅच रंगतदार होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ज्याच्यामध्ये विशेष लक्ष लागून राहिलेलं असेल ते प्रतीक मात्रेच्या खेळीवर, साईश्वरच्या खेळीवर ते कशा पद्धतीने खेळतात. आणि कदाचित रुपेश मात्रे यांची देखील बॅट जर बोलायला लागली तर ते देखील 6चा पाडाच वाजतात आणि त्यामुळे या मॅचला नक्कीच प्रेक्षकांसाठी मनोरंजक ही मॅच जरूर होईल. ही मॅच अनप्रेडिक्टेबल मॅच असेल, परंतु काय घडेल या 57 धावाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. हॅलो हॅलो चला मर्याय हॅलो चला मर्याय बाल संघाचे 2 खेळाडू चला मैदानामध्ये आपण प्रस्थान करा. विद्यमान जोडी मर्याय बाल संघाचे प्रतीक मात्रे तर तयार दिसतो. सोबतीला कोण जाईल याच्याकडे लक्ष लागून राहिले, परंतु रुपेश मात्रे देखील तयार आहेत. आमची पंचांची जोडी मैदानाच्या दिशेने प्रस्थान करत असताना हनुमान नाईक आणि बंटी मात्रे ही लोकप्रिय पंचांची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 57 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. एकीकडे आपण रुपेश तर दुसरीकडे प्रतीक मात्रे. या जोडीवर भरपूर काही निर्भर असेल, कारण टार्गेट फार मोठे आहे. स्वप्न जेव्हा मोठं असतं तेव्हा काम देखील तुम्हाला मोठंच करावं लागतं. तो समोर प्रतीक आहे. प्रतीकच्या खेळीचं एक वैशिष्ट्य आहे, तो मैदानामध्ये सोबतीला बॅटच्या कॅल्क्युलेटर घेऊनच मैदानामध्ये उतरतो आणि प्रत्येक बॉलला त्याचं कॅल्क्युलेशन सुरू असतं. महाराष्ट्र लीग मध्ये महाराष्ट्र संघातून खेळलेला हा खेळाडू आणि सध्या केदार जाधवच्या तालमीत प्रॅक्टिस करत असताना हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो सध्या मैदानावर आहे. आणि सोबतीलाच पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला रुपेश मात्रे सोबतीला आहे. 57 धाव मी म्हणेन फार मोठं टार्गेट आहे, कारण श्री गणेश वीरानी ही टीम पूर्व विभागातील एक नावाजलेली टीम आहे आणि त्यांच्यामधली ही कॉन्टेस्ट पाहायला मिळते. 57 धावांचा चेस कशा पद्धतीने केला जाईल. विराणी टीम कडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फ्रंटलाईन सीमर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 1. पहिला बॉलवर हल्ला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र कॅच ड्रॉप प्रतीकसाठी सापळा लावला होता. तिकडचे जर आपण पाहिलं तर थोड्याशा बाउंड्रीज लांबच आहेत, त्यामुळे बॉल कव्हर होताना रात्रीच्या वेळेला प्रॉब्लेमच होईल. परंतु सध्याला प्रतीकच्या ज्या पद्धतीने फटका मारला कौतुक होतं, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच सोडली की मॅच येणारा काळ सांगेल. रुपेशसाठी हा बॉल, पहिला बॉल पुल केलाय पॉवरफुल वंडरफुल 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पार. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चौकार. हॅट्रिक अध्यक्ष विठोबा मात्रे यांच्याकडून जर 3 तुम्ही षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक
मी सांगितलं होतं की हा खेळाडू असा आहे, अचानक पार्टीचा भयानक प्रोग्राम हा कधीही कमबॅक करू शकतो, कारंजेसारखा उसळू शकतो. तोचा खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे. ओ बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटवार, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. थोडस लेझी धावला परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र बॅट जरूर त्याने ड्रॅग केलेली आहे. आतापर्यंत दुसऱ्या वेळेला हे 57 धावांचं टार्गेट आजच्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि ज्याच्यामध्ये कोपरोलीने हा 57 धावांचं टार्गेट चेस करून दिलं नव्हतं. परंतु क्रिकेट आहे, अंकांचा खेळ आहे, अंकांचा खेळ कधी बदलू शकतो. ओ यावेळी मात्र क्षेत्ररक्षक 100% एफर्ट्स दिलं. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये गेला होता बॉल परंतु कॅच ड्रॉप. आज खरं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये लक सोबतच घेऊन आलेले काय, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नसीबी बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं आणि घायर शेर और भी खुकार हो जाता है. आणि धुरंधर चित्रपटामध्ये आहे डायलॉग, घायल हू इसलिए घातक हू. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्याचसाठी कदाचित लावलाय की काय. आणि आता हा देखील बॉल आला डॉट. प्रेशर थोडंसं आता क्रिएट होईल भाल संघावर, कारण डॉट बॉल फार महत्वपूर्ण असेल. 4 षटकांचा खेळ आहे. प्रतीक सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. 30 यार्ड सर्कल फोडण्यामध्ये प्रतीक नेहमीच माहेर राहिलेला आहे, परंतु आज ह्या रजनी स्पर्धेमध्ये त्याच्या खेळीकडे लक्ष लागलंय. ओ भन्नाट वेग, बॅटचा फेस अगोदर ओपन झाला, तदनंतर बॉल आलाय, यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये सुरक्षितरित्या विसावलाय आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये आल्या धावा, 8 धावा. पहिलं षटक जेव्हा भाल संघाने टाकलं होतं, प्रतीकच गोलंदाजी मार करत होता, त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आता 8 धावा, म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. 18.49 हा रिक्वायर्ड रन रेट सध्या तुम्ही पाहताय. थोडस मुश्किल आव्हान आता निर्माण होईल का, परंतु प्रत्येकाने ही जोडी आहे, या जोडीमध्ये कधी कमबॅक करण्याची क्षमता आहे. हे चमत्कारावर नाही तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारे हे खेळाडू आहेत. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, एखादा दिवस एखाद्याने गाजवलेला असतो, एखादा खेळाडू एखादा दिवस गाजवत असतो ना एखादा खेळाडू एखादा दिवस गाजवणार असतो. जर तरचा खेळ आहे क्रिकेट. परंतु क्रिकेटमध्ये जर तर चालत नाहीये, तुम्हाला 100% तुमचे एफर्ट्स द्यावेच लागतील. षटक क्रमांक 2. पण अजूनही मैदानाच्या तुम्ही बाजूला पाहिलेत तर जवळजवळ 1:45 वाजायला आलेले आहेत. 2:45 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देखील प्रेक्षक राजा खरोखर या मॅचचा आनंद घेतो. षटक क्रमांक 2. आकाश गोलंदाजी बारकवर आणि त्या आकाशच्या पहिल्याच बॉलला पाठवून दिले मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल, त्याने पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर, जड पावलांनी जड अंतकरणाने रुपेश मैदानाच्या बाहेर. पहा मुंबई लोकल ज्या पद्धतीनं सुसाट सुटली होती तशाच पद्धतीनं रुपेश अगदी सुसाट सुटला होता, परंतु ब्रेक कुठेतरी. पण आता मोठं टार्गेट आहे, 57 धावांचं टार्गेट आहे. रिस्क घेतली तर सक्सेस फिक्स होईल, त्यामुळे रिस्क घेणं फार गरजेचं आहे. दोज पर्सन हु विल नॉट टेक अ रिस्क विल नॉट अकम्प्लिश अ सक्सेस. परंतु आकाश गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नवीन बॅट्समन साई ईश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जात असताना हलका असा स्टिअर करायचा होता, बॅटचा फेस ओपन केलाय परंतु बॉल अगोदरच निघून गेलाय. बॉल आला डॉट. शाईश्वर साठी मिड ऑन मिड ऑफ देखील त्याच्यासाठी सज्ज केलाय, परंतु हा देखील आक्रमक शैलीचा फलंदाज आहे.
साईश्वर म्हात्रे, आकाशचा हा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, धोका जरूर झाला होता परंतु थ्रो थोडासा खराब, दिशाहीन थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळेच कदाचित ही विकेट वाचली जरूर. एक सिंगल आणि आता प्रतीकला स्ट्राईक देण्यात आलेली आहे. फार मोठं टार्गेट आहे, 57 धावांचं टार्गेट खूप मोठं टार्गेट आहे. रजनी स्पर्धेमध्ये हे टार्गेट फारच मोठं आहे, परंतु आता क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. तुम्ही कधीच या क्रिकेटचं भाकीत वर्तवू शकत नाहीत. आणि आता प्रतीक आकाश ही कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी मात्र आपण पाहू शकता स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधीतून बॉलला पाठवून दिलंय. तिथे क्षेत्ररक्षण झालंय का? हो झालंय. आणि तिथे मात्र 2 धावा. आज भरपूर प्रयत्न करतोय प्रतीक, परंतु यश प्राप्ती होत नाही. आणि या मॅचला टर्न करण्याची आता संपूर्ण जबाबदारी आशेनं सध्या मरे बाल संघ प्रतीककडेच पाहतोय. त्यांना माहिती आहे प्रतीकचं कॅलिबर काय आहे, परंतु ते कॅलिबर तुम्हाला आज दाखवावे लागेल. हो खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढलंय आणि डॉट आलाय. कौतुक करावं लागेल आकाशचं. बॅटिंग करत असताना देखील आकाशने खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजी करत असताना दुहेरी भूमिका आपल्या टीमसाठी, आणि म्हणूनच श्री गणेश विराणी टीम सध्या पूर्व विभागामध्ये धुमाकूळ का घालतोय. सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना एक सिंगल जरूर प्राप्त झाली. आता थोडेसे खांदे झुकले गेले आहेत मरे बाल संघाचे. तेच इशारा करतात की मॅच अगदी हातातून वाळू निसटून जावी तशा पद्धतीने आता हळूहळू निसटून जाईल की काय, परंतु कमबॅक करणं प्रतीकला माहिती आहे, साईश्वरला देखील माहिती आहे. याच मैदानावर साईश्वरच्या आणखीन आक्रमक फटके आपण या मैदानावर पाहिलेले आहे, परंतु तेव्हा दिवसाचं क्रिकेट होतं, आता रात्रीचं क्रिकेट आहे. डू फॅक्टर देखील फार महत्वाचा आहे. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 12 आणि आता अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 45 धावांची गरज आहे. 22.50च्या सरासरीने आता रिक्वायर्ड रन रेट आहे. आता हा विजय थोडस धुक्यासारखा अस्पष्टच दिसायला लागलाय मरे भाल संघाला, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 36 धावा होताना पाहिल्यात, एका ओव्हरमध्ये 40 धावा देखील होताना पाहिल्यात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एका ओव्हरमध्ये 34 देखील धावा होताना आम्ही पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. कुठलीच भाकीतं क्रिकेटची खरी ठरू शकत नाहीत. आयवा कॅचसाठी सगळीजण तयार आहेत. घरामध्ये आपली आई असेल, कोणाची कदाचित पत्नी असेल तर ओ यावेळेला मात्र पहा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. ज्याच्यावर संपूर्ण दारोमदार होती त्या आशा अपेक्षा आता संपुष्टात आल्यात आणि प्रतीक माघारी परतलाय. थँक्यू. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर, गोल्डन विकेट खर तर श्री गणेश विराणी टीम साठी प्रतीकची. आणि आता प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय अमर. फार मोठा आता पल्ला गाठायचा. 22.50च्या सरासरीने आता 2 षटकांमध्ये धावा ठोकून काढायच्या आहेत, पण त्याच्यासाठी मी तयार आहे. तिथे व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लॉंग ऑफला अप्रतिम झेल या ठिकाणी स्वीकारला गेलाय. अमर जसा आला तसा आल्या पावले माघारी.
डीजे याच षटकामध्ये एखाद दुसरा षटकार आला तर या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं, अन्यथा ही मॅच वर निर्विवाद वर्चस्व गाजवलं जाईल. परंतु इथे चौकार आलाय आणि आता आशेचं किरण थोडस जाणवायला लागलंय मर्याई भाल संघाला. आणि हा चौकार अमरच्या बॅट मधून, सागर वर्तकच्या बॅट मधून सागर आला, चौकार घेऊन आलाय. सागर आया, खुशी आला या मर्याई भाल टीम साठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा, आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे, श्री गणेश विराणी टीमने लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला. त्यांना माहिती आहे मॅच मध्ये सध्या तरी आपलं प्राबल्य आहे, तरी देखील वन मिस्टेक स्पॉइल अवर लाईफ, परंतु एकही चूक त्यांना होऊ द्यायची नाही. ओ यावेळी मात्र भन्नाट वेग, परंतु वेग दिशा खराब आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा आलाय आणि आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. गोलंदाज कोण करते? देवजी का? देवजी गोलंदाजी मार्कवर. सागरने 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक रुपेश मात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त होईल. ओ फुल टॉस बॉल, ज्युसी फुल टॉस, फुलर लेनचा बॉल, ही चूक झाली आणि एकच सिंग. सागरने जर 2 षटकार मारले तर स्वप्नील मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 3000चं पारितोषिक सागरसाठी षटकारांसाठी आलेलं आहे. 2 षटकार मारा आणि 3000 जिंका. ओ यावेळी मात्र आपण पाहिलंय पुन्हा एकदा दिशा खराब आहे. देवजी पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा आलाय आणि 19वा स्कोर कार्डवर लागल्यात. कदाचित मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकतं का? कारण होऊ शकतं, काही होऊ शकतं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण अशा कित्येक वेळाला शेवटच्या षटकामध्ये मॅच बदलताना पाहिलेले आहेत. देवजीचा हा बॉल, सागर का बल्ला, साईश्वर का बल्ला, माशा अल्लाह, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि पंच हनुमान नाईक यांच्याकडे पहा, त्यांनी इशारा केला इट्स अ सिक्सर. साईश्वरच्या बॅट मधून आलाय षटकार आणि या विजयाची आशा पल्लवित करणारा हा षटकार. तदनंतर मात्र पहिल्या बॉलवर ताकद, दुसऱ्या बॉलवर नजाकत, बॉलला हलकासा स्टिअर केला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, तोपर्यंत 2 धावा. या 2 धावानंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 27वा स्कोर कार्डवर लागल्यात. आता मॅच हळूहळू जवळ येत चाललेली आहे. आता थोडस विजयाचा सुगंध देखील मर्याई भाल या संघाला वाटायला लागलाय. 6 मध्ये आता 30 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 36 होऊ शकतात तर 6 मध्ये 30 देखील होऊ शकतात. आणि दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे. तुमच्या हुकमाचा पत्ता तेव्हाच काढा जेव्हा तुम्हाला फार गरज असेल. आणि आता तो हुकमाचा पत्ता साईश्वर निर्माण होईल का, की तिकडे सागर निर्माण होईल का, ज्याच्यासाठी 2 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. तर 3000पेक्षा ही ट्रॉफी फार महत्वाची आहे, कारण इथे तुम्हाला रिकॅप नाही, रिटेक नाही. एकदा जर टीम हारली तर डायरेक्ट घरी, कुठलाच ऑप्शन तुम्हाला अवेलेबल नाही. आणि त्यामुळे गावाचा मान सन्मान अभिमान जर टिकवायचा असेल तर इथे षटकारांची आतषबाजी होणं फार गरजेचं आहे. किस्मत हर एक को हीरो बनने का मौका देती है, असं बाहुबली सिनेमामध्ये आपण डायलॉग पाहिलेला आहे. आणि कदाचित हीच ती वेळ आहे जिथे सागरला हिरो बनण्याचा नक्कीच संधी उपलब्ध आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी शेवटच्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर सागरने केला हल्ला बोल. पहिलाच बॉल सीमारेषा पार आणि बॉलरची खोलली पोल खोल आणि बॉल सीमारेषा पार षटकार. अजून 4 मारायचे आहेत. सागर मध्ये ते पोटेन्शियल आहे. 1 मारलाय सागरने,
आता अजूनही जवळजवळ 24 धावांची गरज आहे. येणारे बॉल 5 आहेत, 5 मध्ये करायचे 24. जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेले आहेत. ओ यावेळी मात्र चांगला फटका. यावेळेला साईश्वरने स्वतःवर विश्वास दाखवला. सागरने देखील साईश्वरवर विश्वास दाखवलाय. दोन्ही खेळाडू धाकटबाज खेळाडू आहेत. साईश्वरच्या बॅट मधून देखील एक षटकार येताना आपण पाहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील ते पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. तो देखील 4 बॉल मध्ये 4 ठोकायचे आहेत. ओ त्याच्यातला पहिला येईल का नाही. आता मात्र इथे औपचारिकतेच्या दिशेनं, परंतु एखादा नो बॉल आला तर या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. परंतु आता पुन्हा एकदा हे चित्र धुक्यासारखं अस्पष्ट, परंतु धुक्याने देखील सांगितलंय तुम्ही चालत राहा, रस्ता तुम्हाला दिसत राहील. पंचांचं बोट गेल्या आकाशामध्ये. साईश्वर बाद विकेट. चहाचा सुगंध, रात की चाय बडो किराय हमेशा लेनी चाहिए. ओ पहिल्याच बॉलवर आक्रमण केले, परंतु क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल पुन्हा एकदा माघारी जातोय. आता नितेश मैदानाच्या बाहेर चाललाय. आता फक्त प्रत्येक जो खेळाडू जाईल तो स्कोर कार्डवर काहीच रिझल्ट बदलू शकणार नाही, परंतु आजच्या रजनी स्पर्धेचं औपचारिकता आता शिल्लक राहिलेली आहे. या मॅच निर्णय प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. चला आता नेक्स्ट मॅचची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे. फटका यावेळेस चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या डाऊन द बॉल अँड इट्स टेकन. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट जरूर घेतली, परंतु या मॅचचा निर्णय मात्र लागलेला आहे. श्री गणेश वीरानी टीम या मॅच मध्ये जिंकलेलं. अभिनंदन श्री गणेश वीरानी टीम. हार्ड लक बॅड लक मरे बाल टीम. प्रयत्न मात्र चांगला केला होता, थोडेसे कमी पडलेत. नेक्स्ट मॅच चला. नेक्स्ट मॅच गावदेवी वरेडी आणि मर्याई भाल. वरेडी टीम.